अमेरिका आणि इराणमधल्या थेट युद्धामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलो 25,000 रुपयांची वाढ झालेली आहे। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय, पाहूया। 2026 वर्षाच्या सुरुवातीला सोने व चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठलेला पाहिला होता। मात्र कालांतराने सोन्याचे व चांदीच्या दरात मोठी घसरण देखील झाली, ग्राहकांना त्याचा दिलासा देखील मिळाला। मात्र काल जर बघितलं तर अमेरिका आणि इस्रायल यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। युद्धाला जशी सुरुवात झाली तशी 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 11,000 तर चांदीच्या दरात तब्बल 25,000ची वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढलेली आहे। आज आपण सराफ बाजारात आहोत, सागरजी भंगाळे आहेत भंगाळे गोल्डचे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगणार, 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 11,000 रुपयाने तर चांदीच्या दरात 25,000 रुपयाची वाढ झाली आहे? सर, खरी गोष्ट आहे। जेव्हा तुम्ही पाहिले असेल मागच्या काळात सुद्धा जे रशिया युक्रेन वॉर चालू होता तेव्हा सुद्धा सोनं आणि चांदी बूम झाली होती। आता तुम्ही मागे म्हटलं 24 तासामध्ये सोनं जवळपास 11,000 आणि चांदी जवळपास 25,000 वाढलेले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा इस्रायल आणि US ने मिळून इराणला अटॅक केलं, इराणने तेच काउंटर अटॅकमध्ये मिडल ईस्टर्न कंट्रीज म्हणा, UAE म्हणा, कुवेत तिकडे अटॅक केला। आणि जेव्हा पण युद्धजन्य परिस्थिती होते, जिओ इकॉनॉमिकल टेन्शन असतं, तेव्हा लोक मार्केटचा पैसा काढून सोनं किंवा चांदी असं सेफ हेवन म्हणून ते इन्व्हेस्टमेंट करतात। त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे। आगामी काळात सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील याची चिंता आता मात्र सगळ्यांना लागलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। अचानक झालेल्या एक दिवसात 10 ते 11,000ने वाढ झाली आहे। सध्या म्हणजे सामान्य माणसांसाठी घेण्यासाठी खूप कठीण आहे सोनं। आम्ही आता खरेदीसाठी आलेलो होतो, पण एका दिवसात इतकी वाढ झाली आहे पाहून कुठेतरी काटकसर करावी लागते। म्हणजे जे ठरवून आपण आलेलो होतो ते न घेता पैसे काटकसर करून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेऊन कमी करावा भाव। आम्ही आज आलो इथे, तर सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत। ते सोन्याचे भाव बघून तर आम्हाला एकदम शॉक लागला की भाव इतके वाढलेले आहेत, तर आम्हाला थोडं मुश्किल होते सोनं घ्यायला। सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत, तर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि एकच भाव फिक्स करावा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।